मैत्रिणींनो, एका कस्टमरने मला एका बाळासाठी मेमरी क्विल्ट बनवायची ऑर्डर दिली। त्याच्यामध्ये आजोबांचे टी शर्ट, आजीच्या कुर्तीज, आईबाबांचे कपडे म्हणजे बाबांचे टी शर्ट, आईच्या कुर्तीज, दुसऱ्या आजी आजोबांचे टी शर्ट्स, कुर्तीज असं बरंच काही दिलेलं होतं। त्याच्या बाबांना कुठेतरी प्राईज मिळालेलं होतं, त्यावेळेला त्यांना टी शर्ट मिळालेला होता। त्या टी शर्टला हे मागे होतं आणि समोरच्या बाजूला हा असा पीस होता। तर त्यांना तो जो पॅच होता तो त्यांना मध्ये हवा होता। तर त्या पद्धतीने अरेंज करून त्यांनी क्विल्ट बनवायला सांगितलं। मग मी सगळे कपडे रेक्टेंगलमध्ये कापून घेतले एकाच साईजमध्ये, कारण ते डिझाईन यायला हवं, त्यामुळे त्या हिशोबाने बाकीचे कपडे पण मी कापून घेतले। आणि त्याच्यानंतर मग हा जो हे कपडे त्यांनी मागे लावायला दिलेले होते, निळा प्लेन आणि ते बेबी प्रिंटचे 2 आणि एक बदामी रंगाचा कपडा दिलेला होता कॉटनचा, तो त्यांनी मध्ये पट्ट्या लावायला दिलेल्या होत्या। त्याच्यावर त्यांना आजी आजोबांची, आईबाबांची सगळ्यांची नावं मध्ये लिहायची होती। तर तो बदामी रंगाचा जो कपडा होता त्याच्या मी 5-5 इंचाच्या पट्ट्या कापून घेतल्या, म्हणजे प्रत्येक स्ट्रीपच्या खाली ते लावता येईल आणि तिथे त्यांना नाव लिहिता येईल या हिशोबाने। त्याच्या मला पुरतील एवढ्या व्यवस्थित सगळ्या पट्ट्या मिळाल्या, मला कुठेही तो कपडा कमी पडला नाही। आणि नंतर मग मी हे क्विल्ट व्यवस्थित त्या पट्ट्यामध्ये जोडून शिवायचं ठरवलं। परंतु झालं असं, टी शर्ट जे असतात ना, त्या टी शर्टला टीप बसत नाही पटकन, कारण माझी मशीन साधी आहे, त्यामुळे साध्या मशीनवर टी शर्टला तशी पटकन टीप बसत नाही, म्हणून मला खाली पेपर ठेवावा लागला आणि त्यांना हे आडव्यात हवं होतं, म्हणून मी ते व्यवस्थित त्याची मांडणी केली आणि त्याचा फोटो त्यांना पाठवला। इथे तुम्हाला मी व्हॉट्सॲप मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवलेला आहे। त्यांनी ओके म्हटल्यानंतर हे मी व्यवस्थित शिवायला घेतलं आणि प्रत्येक वेळेला मी काय केलं, बदामी कपडा जो आहे त्याची पट्टी जोडून झाल्यानंतर त्याच्यावर वरच्या बाजूने दाबटीप दिली आणि दाबटीप दिल्यामुळे काय झालं, मला इस्त्री करायची गरज पडली नाही। त्यालाच पुन्हा दुसरा, म्हणजे आता हे वरती आजोबांचं आहे, नंतर आजीच्या कुर्तीचा कपडा असं जोडून पुन्हा त्या कपड्याला सुद्धा मी वरच्या बाजूने दाबटीप दिली, पण तीसुद्धा मी बदामी रंगाच्या कपड्यावरच दिली, कारण नाहीतर त्याचं थोडंसं सेटिंग बदललं असतं। झालं असं, टी शर्टला टीप बसत नाही आणि त्याला कॉटनचा कपडा जोडल्यामुळे अजूनच प्रॉब्लेम झाला, त्यामुळे खाली मला पेपर लावून याला टिपा मारायला लागल्या। ते सुद्धा पेपर लावलेला मी तुमच्यापाशी शेअर करू शकले नाही, कारण माझ्याकडे म्हणजे मला खरंच टेन्शन आलं होतं, हे शिवायचं कसं, आता शिवलं जात नाही तर। त्या टेन्शनच्या नादात मी पेपर लावून टिपा मारल्या, पण ते तुमच्यापाशी शेअर केलं नाही। अशा पद्धतीने हे सगळं मी आधी जोडून घेतलं आणि नंतर मग खाली त्यांनी जे बॅटिंग दिलेलं होतं, म्हणजे त्यांनी जे मागे लावायला कपडे दिले होते ते एकमेकांना जोडून घेतले। ते सुद्धा मला तसे कमी पडले, म्हणून मी माझ्याकडचा थोडासा ग्रीन कलरचा कपडा वापरून ते व्यवस्थित मागणं शिवून घेतलं आणि नंतर मग जे पांढरं बेबी क्विल्टचा कपडा होता त्याच्या काहीशा पट्ट्या राहिलेल्या होत्या, त्या मी नंतर मग गोठाला वापरल्या। परंतु हे मागचा पुढचा भाग जोडून झाल्यानंतर तो आधी मी ॲक्च्युअली मी नेहमी जसं जोडते त्या पद्धतीने मी त्याला फॅब्रिक ग्लू लावून ते चिकटवून घेतलं आणि नंतर मध्ये मध्ये त्याला टिपा मारून घेतल्या। आणि हा जो पांढरा बेबी क्विल्टचा पट्ट्या राहिलेल्या होत्या त्याचा मी गोठ लांबीच्या बाजूने लावला, कारण तो कपडा थोडाफार व्यवस्थित पुरेल असा होता लांबीच्या बाजूने, त्यामुळे त्याला मी त्या पट्ट्या सगळ्या एकमेकांना जोडून घेऊन दोन्ही बाजूने त्याला त्या पट्ट्यांचा गोठ लावला आणि खालच्या आणि वरच्या बाजूला मात्र निळ्या बेबी प्रिंटचा कपडा वापरून त्याला मी तसा गोठ लावला। तर अशा प्रकारे अगदी हे क्विल्ट शिवायला मला खरंच तुम्हाला सांगते 4 ते 5 दिवस लागले, म्हणजे पेपर खाली ठेवून शिवायचं म्हटलं की थोडंसं किचकटीचंच होऊन जातं। बघायला गेलं तर हे मेमरी क्विल्ट असं अगदी साधं आहे, कुणी म्हणेल की काय हे शिवायला किती कठीण, असं काही कठीण वगैरे नसतं, परंतु खरंच मला खूप त्रास झाला हे शिवताना। मेन म्हणजे ते जे टी शर्ट होते त्याच्यामुळे जास्त त्रास झाला आणि असं करता करता मला मध्ये मध्ये कंटाळा पण यायला लागला, त्यामुळे पण माझा थोडासा म्हणजे मला जास्त दिवस लागले असं पण तुम्ही म्हणू शकता। परंतु तरी मी जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर मी ते पूर्ण करायचा प्रयत्न केला आणि नंतर मग त्यांना मी त्याचा पुन्हा आता फोटो पाठवलेला आहे, परंतु अजून काही त्याचा त्यांनी मला रिप्लाय दिलेला नाही। त्यांना कितपत ते आवडलं मला माहिती नाही। आणि हे गोठ लावताना सुद्धा पट्ट्या काही कमी रुंदीच्या मिळाल्या, काही जास्त रुंदीच्या मिळाल्या, परंतु कुठेही जास्त मी त्याच्यावर विचार करत बसले नाही, जसं जमलं तसा मी त्याचा कंप्लीशन करायचा प्रयत्न करत होते। मध्ये मध्ये सुईचा दोरा तुटत होता, कारण जरी मी मध्ये जेव्हा मी टिपा मारल्या त्यावेळेला मी पेपर ठेवला, परंतु कडेला काही मी पेपर ठेवला नव्हता आणि तसंच मी त्याला गोठ लावायला सुरुवात केली, त्यामुळे तिथे पण मध्ये मध्ये दोरा तुटत होता,
त्यानंतर टिपच बसत नव्हती, असे बरेच प्रकार हे एकंदरीत हे क्विल्ट शिवताना झालं. आणि शेवटी काय झालं की गोट लावताना तो जो गोट लावला तो गोटसुद्धा माझा व्यवस्थित आला नाही. तिथेसुद्धा मला अडचणी आल्या, परंतु त्यासुद्धा अडचणींवर मात करून हे क्विल्ट मी संपूर्ण तयार केलेलं आहे. परंतु अशा प्रकारचं क्विल्ट जर तुम्ही शिवणार असाल तर कृपया माझी तर तुम्हाला एकच सजेशन आहे की टी शर्टचा वापर शक्यतो करू नका, आणि करणार असाल तर सुरुवातीलाच तुम्ही याला खाली पेपर लावूनच हे सगळं शिवून घ्या. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे कंटाळवाणं मेमरी क्विल्ट मी पूर्ण केलं. ॲक्च्युअली असं म्हणू नये, परंतु खूप त्रास दिला मला या मेमरी क्विल्टने. कारण टी शर्टला जेव्हा आपण कॉटनचा कपडा जोडतो त्यावेळेला काही टी शर्ट्सना टीप बसत नाही, आणि त्यामुळे मला पेपर ठेवून बरेच काय काय उद्योग करून हे क्विल्ट शेवटी पूर्ण करावं लागलं. याला कुठेही तुम्ही बघू शकता, हा गोटसुद्धा किती वळला आहे, हे बघा, हे बघा. म्हणजे मला हा गोट लावताना सुद्धा खूप त्रास घ्यावे लागले, आणि शेवटी एकदाचं ते त्याचं बाइंडिंग माझ्याकडनं पूर्ण झालं. आणि या क्विल्टला मी कंटाळवाणं एवढ्यासाठी म्हणते की एखादी गोष्ट आपण करायला घेतली की ती छान पद्धतीने झाली किंवा अगदी सुबकपणे ती झाली की मनाला जे एक समाधान मिळतं ना, ते या क्विल्टच्या बाबतीत मला कुठेही मिळालेलं नाही. म्हणजे मला असं वाटायला लागलं ही ऑर्डर मी कुठून घेतली. कारण एकदा ऑर्डर घेतल्यानंतर त्यांना नाही म्हणणं पण मला शक्य नव्हतं, म्हणून मी ती ऑर्डर कशी तरी पूर्ण केली, पण मला मानसिक समाधान या बाबतीत कुठेही मिळालेलं नाही. आता त्यांचं म्हणणं असं आहे की मध्ये जे तुम्हाला बेज कलरचे म्हणजे साधारण बदामी रंगाचे जे प्लेन तुकडे दिसत आहेत त्याच्यावर त्या नावं टाकणार आहेत. आता काय झालं आहे, तो कपडा होता पातळ आणि टी शर्टचे कपडे जाड, आणि त्यातून त्या टी शर्टला टीप बसत नव्हती, त्यामुळे तो जो मधला मी कपडा जोडलेला आहे त्याला मध्ये मध्ये चुण्या आलेल्या आहेत. आता माझाही नाईलाज होता, आता त्या कशा काय नावं लिहिणार ते त्यांचं त्यांना माहिती, परंतु खरंच पहिल्यांदा आयुष्यात ही अशी चूक केली. आता इथून पुढे मात्र हे असे जुने कपडे वापरलेले आणि त्यातून ते टी शर्ट आणि ते कॉटनच्या कपड्याचं कॉम्बिनेशन अशा प्रकारचं जर काही आलं, काही ऑर्डर आली तर मी मात्र कधीही घेणार नाही. कारण हे पूर्ण क्विल्ट शिवायला म्हणजे हे सगळं क्विल्ट पूर्ण करायला मला कमीत कमी 5 ते 6 दिवस लागले. एवढा वेळ माझ्याकडे नसतो, आणि एवढं करूनसुद्धा मला कुठेही याचं मानसिक समाधान मिळालेलं नाही. तर एकंदरीत माझे हे विचार तुम्हाला पटले का हे मला कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि आवडला नसेल तर डिसलाईक करा. आणि आता आपण पुन्हा भेटू यापेक्षा खूप छानशा आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.